नमस्कार, मी श्रीधर जोशी. आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र. बंधू भगिनींनो, आज शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 आणि हा ऑडिओ आहे 356. मित्रांनो, काही दिवसापासून मी 15 दिवसामध्ये एकदा प्रश्नोत्तराचा ऑडिओ किंवा व्हिडिओ तयार करतो. त्यामुळे प्रश्न खूप येतात आणि सर्वच प्रश्नांची उत्तर देणं शक्य होणार नाही. परंतु 15 दिवसातून एकदा ऑडिओ करतो हे लक्षात घेऊन आज मी सुमारे 25 प्रश्नांची उत्तरं देणार आहे. प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट सांगू इच्छितो की अनेक कर्मचारी, उदाहरणार्थ विजय गोडबोले म्हणा, भारत खंडेराय यांनी विचारलं आहे की मी जो व्हिडिओ असतो त्याची लिंक त्यांना द्यावी. तर या सर्व माझ्या कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलच्या प्रेक्षकांना माझी पुन्हा सांगणं आहे की कुठलाही जो व्हिडिओ करतो त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एखादा जो शासन निर्णय त्याचा ज्या मी उल्लेख केला असेल किंवा त्याचं जे निकाल, एखादं जजमेंट उद्धृत केलं असेल तर त्याची लिंक त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते. आता डिस्क्रिप्शन बॉक्स म्हणजे काय? तुम्ही कर्मचारी मित्र या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर यूट्यूबमध्ये गेल्यावर कर्मचारी मित्र म्हणता, तिथे एक छोटासा माझा फोटो दिसतो. त्याच्यावर जर तो क्लिक केलं तर मग तुमच्याकडे एक स्क्रीन येतो, त्याच्यामध्ये दाखवलं तर होम व्हिडिओज म्हटलं जातं. मग तिथे व्हिडिओजवर तुम्ही क्लिक केलं की या ठिकाणी सर्व तुम्हाला व्हिडिओ दिसतील. एखादा कुठला जर तुम्ही व्हिडिओ काढलात तर त्या व्हिडिओमध्ये त्या काय म्हटलेलं आहे, तो प्रश्नोत्तराची उत्तरं दिलेली आहेत का काही जजमेंट म्हटलेलं आहे का, याचं वर्णन नेमकं काय आहे हे त्या व्हिडिओच्या त्या जो स्लाईड असते त्याच्या खाली म्हटलेलं असतं. तिथे मोर शब्द येतो, मोर शब्दावर क्लिक करा आणि मग खाली तुम्हाला कुठल्याही जजमेंटची जी लिंक असेल ती लिंक आपल्याला पाहायला मिळेल किंवा शासन निर्णयाची लिंक पाहायला मिळेल. मला खात्री आहे की सर्वच प्रेक्षक याची नोंद घेतील आणि पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या जजमेंटची लिंक पाठवा अशी विनंती करणार नाहीत. असो, चला प्रश्नांची उत्तरं देण्यास सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे, चौकशी अधिकारी म्हणत आहे. त्यांचा प्रश्न फार चांगला आहे की अबकारी कर्मचाऱ्यांनी जर एखाद्या अबकारी कर्मचाऱ्याला दोषारोप प्रत दिली, त्याच्याबरोबर लिस्ट ऑफ विटनेसेस दिले, स्टेटमेंट ऑफ ॲलिगेशन दिले आणि जर त्या कर्मचाऱ्यांनी, अर्थात हे गंभीर दोष शिक्षेच्या आरोपापदरात आहे, त्यांनी जर ते सर्व आरोप मान्य केले तर नेमकं काय करायचं? प्रश्नकर्त्यांनी त्याच्यामध्ये 2च अल्टरनेटिव्ह दिला आहे. पहिला अल्टरनेटिव्ह की असं जे प्रकरण आहे अशा प्रकरणात चौकशी अधिकारी नेमून सुनावणी, उलट तपासणी वगैरे करणे आवश्यक आहे का? तर हा पहिला पर्याय नाही. याची मुळीच जरुरी नाही. त्यांनी दोषारोप मान्य केलेले आहेत, त्यामुळे चौकशी करण्याची आवश्यकता नाही. मग डिसिप्लिनरी अथॉरिटीने स्वतःही चौकशी करण्याची आवश्यकता नाही किंवा चौकशी अधिकारी नेमून स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता नाही. पण प्रश्नकर्त्यांनी दुसरा जो पर्याय दिला आहे आणि तो पर्याय त्यांनी अगदी बरोबर दिलेला आहे, प्राथमिक तपासामधील कागदोपत्री पुरावा, साक्षीदारांचे निवेदन इत्यादींच्या आधारे शिस्तभंगविषयक अधिकारीने निष्कर्ष नोंदवून त्याची प्रत अबकारी कर्मचाऱ्याला देऊन त्याचे अभिवादन विचारात घेऊन शिक्षेचा आदेश पारित करू शकतात का? हा जो दुसरा पर्याय तो सांगितला तो अत्यंत बरोबर आहे. कुठेही महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम याबाबतीत थोडा संदिग्ध आहे. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ज्या ठिकाणी एखाद्या जबर शिक्षेच्या बाबतीमध्ये दोषारोपपत्र दिल्यानंतर कर्मचाऱ्याने दोषारोप जर मान्य केले असतील तर जो शिस्तभंगविषयक अधिकारी आहेत त्यांनी त्याचे निष्कर्ष म्हणजे फाइंडिंग्ज रेकॉर्ड केले पाहिजेत. म्हणजे त्या ठिकाणी फाइंडिंग्ज रेकॉर्ड करताना त्यांनी काय केलं पाहिजे, दोषारोप काय आहे, त्याच्या संबंधीचा त्याच्याकडे पुरावा काय ठिकाणी प्राथमिक चौकशीमध्ये किंवा कागदोपत्री काय पुरावा उपलब्ध आहे याचा अभ्यास करून आपले निष्कर्ष नोंदवले पाहिजेत. आणि अर्थात त्या ठिकाणी म्हटलं आहे की त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा नियम 9मध्ये जी कार्यपद्धती त्याचा अवलंब केला पाहिजे. पण यामध्ये त्यांनी जी फाइंडिंग्ज रेकॉर्ड केली ती अबकारी कर्मचाऱ्याला कळवण्याची स्पष्ट तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979मध्ये नाही. कदाचित ती मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी जे शिस्त अपील नियम केलेले आहेत त्यामध्येही नसावी. परंतु असं असलं तरी प्रश्नकर्त्यांनी जसं म्हटलेलं आहे अशा प्रकरणामध्ये त्या प्रकरणामध्ये दोषारोप कर्मचाऱ्यांनी मान्य केलेले आहेत अशा ठिकाणी शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांनी
प्रत्येक दोषारोप जो आहे त्यावरचा असलेला पुरावा तो लक्षात घेऊन त्याचं थोडंसं विवेचन करून त्या प्रत्येक दोषारोपाबाबत फाइंडिंग दिलं पाहिजे. म्हणजे दोषारोप तो खरा आहे किंवा काय या संदर्भात. आणि हे जे फाइंडिंग दिलं आहे त्याची एक प्रत औपचारिक कर्मचारी लिहून त्याचं निवेदन मागवावं. म्हणजे कुठेही याला त्रुटी राहणार नाही आणि एक प्रकारे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाचं अवलंब केला जाईल. चला पुढच्या प्रश्नाकडे या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांची नेमणूक झाली कनिष्ठ लिपिक 1992मध्ये. यांना पहिली कालबद्ध पदोन्नती 2004 म्हणजे 12 वर्षांनी मिळाली. नंतर नियमित पदोन्नती 2005मध्ये मिळाली. दुसरी कालबद्ध पदोन्नती 2016मध्ये मिळाली आणि मुख्य लिपिक म्हणून त्यांना 2021मध्ये मिळाली. आता ह्या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की तिसरं अपत्य 2006ला झालं असल्यास लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन पात्र आहे किंवा काय. तर ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये मी पूर्वी देखील स्पष्ट केलेलं आहे, यासंबंधी व्हिडिओ देखील केलेला आहे की जे कर्मचारी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम जे 2005मध्ये आले त्याच्यापूर्वी जे लागलेले आहेत त्यांना हे नियम लागू होत नाही. आणि त्यामुळे हे स्पष्ट आहे की ह्या कर्मचारीची नेमणूकच 1992ला झालेली असल्यामुळं त्याला तिसरं अपत्य जरी नोकरी लागल्यानंतर झालं असलं तरी तो अपात्र ठरत नाही. त्याला पदोन्नती वगैरे सर्व देणं आवश्यक आहे. या संदर्भात सामान्य प्रशासन विभागानं की जे 2005 नंतर लागले त्यांना हे अधिनियम लागू आहेत का या संबंधितला खुलासा सामान्य प्रशासन विभागाने एका माहिती अधिकार कायद्याखाली उत्तर देताना केलेला आहे. तो जो खुलासा आहे ते पत्र मी गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत पूर्वी देखील दिली होती, पण या व्हिडिओसोबत देखील पुन्हा देतो आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे येऊया. या प्रश्नकर्त्या म्हणतात की या महसूल सहाय्यक आहेत आणि यांचे पतिराज देखील जिल्हाधिकारी कार्यालयातच काम करत होते आणि दुर्दैवाने यांचे पती वारले आणि मग यांच्या मुलाने अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला, मात्र तो फेटाळण्यात आला. तर या प्रश्नकर्त्यांचं म्हणजे आता काय करता येईल की तुमचा अर्ज जो फेटाळला गेलेला आहे तो योग्यच आहे. आपल्या शेवटी अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती कशासाठी आहे की ज्यावेळेस एखादा कर्ता पुरुषाचं अकाली निधन होतं त्यामुळे कुटुंबावर जो आघात होतो त्याच्यामध्ये काहीतरी हातभार लागावा, त्याला काहीतरी पालनपोषण करता यावं म्हणूनच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती योजना लागू केलेली आहे. पण या प्रकारामध्ये कुटुंबात आपण नोकरी करत आहात त्यामुळे कुटुंबावर तसं काही मोठं आर्थिक संकट कोसळलेलं नाही. त्यामुळे तुमच्या मुलांनी केलेला अर्ज जो फेटाळला आहे तो योग्यच आहे. याच्यामध्ये अधिक काहीही करता येणार नाही. कुठेही जरी न्यायालयात गेलात तरी आपल्याला आपल्या बाजूने न्याय होणार नाही. कृपया याची नोंद घ्यावी. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 4 यांचं म्हणणं आहे की हे 8/2/1999ला महसूल विभागात तलाठी लागले. त्यांना 2010मध्ये नियमित पदोन्नती देखील मिळाली, पण त्यांना नंतर एका फेरफार प्रकरणी फौजदारी गुन्हा त्यांच्याकडे दाखल झालेला आहे आणि त्यामुळे दुसरी कालबद्ध पदोन्नती दिलेली नाही. अगदी बरोबर आहे. आता या ठिकाणी पदोन्नती न देण्याचं कारण आपल्याकडे फौजदारी प्रकरण प्रलंबित आहे. म्हणून आपल्याकडे जेव्हा रेग्युलर नियमित पदोन्नतीच्या बाबतीमध्ये देखील एखाद्या कर्मचाऱ्यावर फौजदारी कारवाई जी असेल ती बराच काळ जर प्रलंबित असेल तर या बाबतीमध्ये त्या ठिकाणी तदर्थ पदोन्नती देण्याची तरतूद शासनाने आपल्या विविध शासन निर्णयात केलेली आहेत. या संदर्भातले मी निर्णय देखील पूर्वी यासंबंधीचा उल्लेख केलेला आहे. पण तशी तरतूद आपल्या कालबद्ध पदोन्नतीमध्ये केलेली नाही. माझं वैयक्तिक मत देखील आहे की एखाद्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा बराच काळ जर प्रलंबित असेल तर अशा वेळी जशी नियमित पदोन्नतीच्या बाबतीमध्ये तदर्थ पदोन्नती दिली जाते तशाच तऱ्हेची पदोन्नती काही काळाकरता देखील कालबद्ध पदोन्नती देण्याचा संबंधीचा शासनाने विचार करणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्याच्या नियमाप्रमाणे आपल्याला मिळणार नाही, पण या संदर्भात आपल्या एखादी संघटना असेल तिथे किंवा आपण देखील या संबंधित पत्रव्यवहार करा आणि जो शासनापर्यंत जाईल आणि मग शासन या संदर्भात काहीतरी निर्णय निर्गमित करेल. चला पुढच्या प्रश्नाकडे या. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की यांनी जात पडताळणी पत्र जे असतं आपल्याला माहिती आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. एखाद्या कर्मचारी सेवेत आल्यानंतर जर एखाद्या आपल्या जातीच्यासाठी राखीव पदासाठी त्यांनी अर्ज केला असेल, त्या कोट्यामधून त्याला जर मिळाला असेल तर जात पडताळणी
करून त्याचं प्रमाणपत्र सादर करण्याची जबाबदारी ही कर्मचाऱ्याचीच आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्यावेळेस पदोन्नती समितीची बैठक झाली त्यावेळेस आपल्याकडून ते कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आलेलं नसल्यामुळं आपल्या आधी जे पदोन्नत झाले असतील ते आपल्याला निश्चितच ज्येष्ठ राहतील. आता या संदर्भामध्ये आपण पदोन्नती करण्याच्या संबंधी शासनाने ज्या सूचना दिल्या आहेत त्या 1 ऑगस्ट 2019च्या मध्ये दिल्या आहेत, 1 ऑगस्ट 2000. आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की ज्यांनी जात पडताळणी पत्र सादर केलं नसेल तर त्यांना पदोन्नती देऊ नये. आणि त्यामुळे साहजिकच आपल्या आधी जे पदोन्नत झाले ते आपल्याला सिनियर झालेले आहेत. चला पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे फौजदारी गुन्हा दाखल आहे 2021मध्ये आणि आता स्वेच्छानिवृत्ती घेता येईल का? प्रश्नकर्त्यांना मी एवढंच सांगेन, आपण स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केलात तरी तो अर्ज आपला स्वीकारला जाणार नाही. आपण अर्ज करू शकता पण शासनच की आपल्यावर फौजदारी गुन्हा आहे, हा गुन्हा असेल त्या गुन्ह्याच्या संदर्भात आपल्याला जर स्वेच्छानिवृत्ती दिली तर मग साहजिकच आपल्याला त्या गुन्ह्याची काही शिक्षा होणार नाही आणि गुन्हा खरा असला तर. त्यामुळे आपण स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करा पण तो मंजूर केला जाणार नाही. चला पुढच्या प्रश्नावर करूया. यांचं म्हणणं आहे की अपचारी कर्मचारी विभागीय चौकशीत दोषी ठरला आणि मग त्याला सेवेतून काढून टाकण्यात आलं. आता त्यांचं म्हणणं की त्याच कारणासाठी फौजदारी कारवाई केली आणि त्यात तो दोषमुक्त ठरला आणि नंतर तो सेवानिवृत्त झाला. तेव्हा त्याला तात्पुरते निवृत्ती दिले जात होते पण फौजदारी प्रकरणात निर्दोष म्हणून बॅक वेजेस मिळावीत व नियमित निवृत्ती वेतन मिळावे म्हणून मागणी करता येईल का? तर मी आपल्याला एवढंच सांगेन की आपल्याला सेवेतून काढून टाकल्यानंतर आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जात असणार कारण आपल्याकडे फौजदारी गुन्हा दाखल आहे. आता फौजदारी गुन्हा दाखल असल्यामुळं आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं जात आहे आणि जर फौजदारी गुन्ह्यातून आपली जर सुटका वगैरे झाली असेल तर मग आपल्याला नियमित निवृत्ती वेतन मिळू शकेल. अर्थात आपल्याला बॅक वेजेस मिळतील किंवा काय तर यामध्ये प्रकरणामधली नेमकी वस्तुस्थिती काय हे पाहून ठरवलं जातं. अन्यथा सर्वसाधारणपणे मॅट किंवा न्यायालय असं म्हणतं नो वर्क नो पे या त्याप्रमाणे दिलं जात नाही. तर त्यामुळे आपल्या प्रकरणातील वस्तुस्थिती काय लक्षात घेऊनच मग आपल्याला बॅक वेजेस द्यावे किंवा नाही हाचा न्यायनिर्णय करेल. तेव्हा पहिल्यांदा आपल्याला तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळतं आहे ना. आता तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळत असेल तर आता फौजदारी ज्या कारणासाठी तात्पुरतं निवृत्ती वेतन दिलं तर फौजदारी प्रकरण आता ते संपुष्टात आलेलं असल्यामुळं आपल्याला नियमित निवृत्ती वेतन मिळू शकेल. अर्थात तुम्हाला आपली जी सुटका झालेली आहे ती सुटका गुणात्मक म्हणजे प्रकरणातील गुणात्मक दर्जावर झालेली आहे का काही संशयाचा फायदा देऊन झाला आहे हे प्रकरणातील वस्तुस्थिती काय हे पाहावं लागेल. पण या संदर्भात मी आपल्याला सुचवीन या संदर्भात व्हिडिओ क्रमांक 262 पाहावा आणि या 262चा जर आपण व्हिडिओ पाहिलात तर आपल्या या शंका याबाबतच्या शंका दूर होतील. चला पुढचा प्रश्न क्रमांक 8. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की निलंबनानंतर पुनर्स्थापित केल्यानंतर 830 किलोमीटरवर असलेल्या कार्यात पोस्टिंग दिलं आहे तर ट्रान्सफर TA मिळेल का? तर निश्चितच मिळेल. कारण आपण निलंबन काळामध्ये जेव्हा होतात तेव्हा आपलं मुख्यालय एके ठिकाणी होतं आणि पुनर्स्थापना आपली स्थापना झाली दुसऱ्या ठिकाणी झाली तर नियमित ज्या आपल्या ट्रान्सफर TAच्या रूल्सप्रमाणे आपल्याला ट्रान्सफर TA मिळणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 9. यांचं म्हणणं आहे की एखादा कर्मचारी अनऑथराइज लीव्हवर असेल आणि नंतर तो अनऑथराइजवर त्याची एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह जर त्याला मंजूर करण्यात आली असेल तर आपल्याला माहिती आहे की एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह जी असेल ती पेन्शनेबल सर्व्हिसमध्ये धरली जात नाही. पण प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की त्याचा काही परिणाम कालबद्ध पदोन्नतीवर होईल का? म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याची 20 वर्षे 10 वर्षानंतर त्याला पहिली कालबद्ध पदोन्नती मिळाली पण पुढे 10 वर्षाच्या नंतर त्यांनी जर काही एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह त्याची घेतली गेली असेल आणि ती अनधिकृत पण नंतर एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह जर सँक्शन केली असेल तर त्यामुळे कालबद्ध पदोन्नतीचा तो दिनांक 20 वर्षांनी आहे तो पुढे ढकलला जाईल का असा प्रश्नकर्त्यांचा प्रश्न आहे. प्रश्न फार महत्त्वाचा आहे पण यामध्ये माझं स्पष्ट असं मत आहे की कालबद्ध पदोन्नती का दिली जाते? कर्मचारी सेवेत आल्यानंतर 10 वर्षामध्ये त्याला पदोन्नती मिळावी. पहिली नियमित नाही मिळाली तर मग कालबद्ध पदोन्नती द्यावी आणि त्यामुळे एकदा त्याची जरी एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह सँक्शन झाली त्यामुळे त्याचे वेतनवाढ पुढे ढकलली गेलेली आहे आणि त्यामुळे त्याला कालबद्ध पदोन्नतीवर त्याचा काही
परिणाम होणार नाही. आणि म्हणून कालबद्ध पदोन्नती जर बाकीच्या गोष्टी म्हणजे त्यांचा गोपनीय अहवाल चांगला आहे, विभागीय चौकशी नाही वगैरे असं जर हे जर निकष पात्र होत असतील तर त्यांना नियमाने वेळेवर कालबद्ध पदोन्नती मिळेल. एक्स्ट्रॉर्डिनरी लीव त्यांना सँक्शन झाली असल्यामुळे त्याचा काही विपरीत परिणाम कालबद्ध पदोन्नतीवर होणार नाही. चला पुढच्या प्रश्नाने वळूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की ट्रायल कोर्टात शिक्षा झालेला बडतर्फ कर्मचारी अपील कोर्टात संपूर्ण दोषमुक्त झाला तर त्याला बडतर्फीच्या कालावधीतील बॅक वेजेस मिळतील किंवा काय. तर ह्या प्रश्नाकरता प्रकरणामध्ये या प्रश्नकर्त्यांनी जरा अधिक खुलासेवार माहिती देणं आवश्यक. आता आपण म्हटलं की ट्रायल कोर्टामध्ये शिक्षा झालेला पण तुम्हाला सेवेतून काही काढून टाकलं गेलं का, ते ट्रायल कोर्टाच्या गुन्ह्यावरून झालेलं आहे का याचा खुलासा याच्यामध्ये आपल्या प्रश्नामधून कळत नाही. पण आपल्याला फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाल्या म्हणून जर काढलं गेलं असेल आणि तर मग आपल्याला जो बॅक वेजेस द्यावी किंवा नाही हे पाहावं लागेल की आपल्याला जे अपिलामध्ये फौजदारी न्यायालयामधून आपली जी सुटका झालेली आहे ती गुणात्मक दर्जामुळे झालेली आहे, म्हणजे ऑन मेरिट झालेली आहे का संशयाचा फायदा देऊन झाला असेल हे देखील पाहणं आवश्यक आहे. तसंच पुष्कळ वेळा या ठिकाणी जेव्हा कर्मचारी या बडतर्फ केल्यानंतर त्याला जेव्हा पुन्हा कामावर घेतलं जातं त्याची जी बॅक वेजेस मिळतात किंवा काय, म्हणजे हा जो पिरियड आहे म्हणजे आपल्याला ट्रायल कोर्टाच्या बडतर्फवरून जर काढून टाकलं असेल तर मग त्यानंतर हा जो काळ जो असेल तो काळ महाराष्ट्र नागरी सेवा जॉईनिंग टाईम रूल्सप्रमाणे ठरवावा लागेल की हा काळ कसा ठरवावा आणि याचं वेतन कसं द्यावं याचा निर्णय जो असतो तो शिस्तभंगविषयक अधिकारी करत असेल. अर्थात या संबंधामध्ये आपण जर ते जॉईनिंग टाईम रूल्स जर आपण पाहिलेत तर त्यामध्ये आपल्याला नियम 70, 71, 72 जे लक्ष आहेत ते जर पाहिले तरी आपल्याला निश्चित करायचं. पण एखाद्या ठिकाणी फौजदारी न्यायालयामध्ये आता आपल्याला जर काढलं असेल की न्यायालय विभागीय चौकशी करून काढलं गेलं असेल तर फौजदारी प्रकरणामध्ये आपण निर्दोष झालात म्हणजे ॲटोमॅटिकली विभागीय चौकशीमध्ये निर्दोष ठरवलं जात नाही. आणि बॅक वेजेसच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणपणे न्यायालय नो वर्क नो पे असा जे तत्त्व आहे त्याप्रमाणे बॅक वेजेस देता येत नाहीत. परंतु तरी देखील प्रकरणातील नेमकी वस्तुस्थिती काय हे लक्षात घेऊनच बॅक वेजेस द्यावी किंवा नाही किंवा त्या बॅक वेजेसच्या बाबतीमध्ये काही एखादी ठराविक रक्कम द्यावी किंवा नाही यासंबंधी न्यायालय निर्णय करतं. गेल्या आठवड्यातच मी या संदर्भातला एक सुप्रीम कोर्टाचा निर्णयावर व्हिडिओ केला आहे, तो देखील आपण पाहावा. आणि आपल्या प्रश्नाच्या संदर्भात एक व्हिडिओ क्रमांक 262 पाहावा आणि 262 पाहिलात तर आपल्या मनामध्ये या संदर्भातल्या शंका असतील त्या दूर होतील. नाहीतर पुन्हा एक बार मला या संबंधाचे डिटेल्स आपण कळवा आणि मी निश्चितच आपल्याला अधिक मार्गदर्शन करू शकेन. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे हे आरोग्य विभागात काम करतात, यांना पगार काही वेळेवर वगैरे मिळत नव्हता आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, आरोग्य विभागाकडे तक्रार न करता जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोषागार कार्यालयामध्ये तक्रार केली. आणि मग साहजिकच अशा प्रकारची तक्रार केली आणि म्हणून मग या संदर्भामध्ये आरोग्य त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांना कॉशन म्हणजे एक ताकीद दिली की असं काही करू नका. आता म्हणून यांचं म्हणणं की मी हे केलेलं आहे बरोबर का, तर नेहमी मी आपल्याला सांगतो आपल्याला आपल्या सेवेच्या बाबतीमध्ये कुठलेही जर काही प्रश्न असतील त्याच्याविषयी जर आपल्याला तक्रार करायची असेल तर ती आपल्या कार्यालयाच्या मार्फत करणं आवश्यक. आता आपण ही जिल्हाधिकाऱ्याला मेल पाठवलीत किंवा ट्रेझरी ऑफिसरना मेल पाठवली, ही काही मेल ती तुम्ही काही यांच्या थ्रू पाठवलेली नाही. त्यामुळे मेल आपल्याकडून काहीतरी ही गंभीर चूक जरी नसली तरी ही चूक आहेच आणि आता आपल्याला फक्त ताकीद दिलेली आहे. त्यामुळे त्यामध्ये काही त्याच्यामुळे आपल्यावर काही परिणाम होणार नाही. पण म्हणून मी एवढंच आपल्याला सांगेन यापुढे देखील कुठल्याही प्रकारची आपल्या सेवाविषयक बाबीबद्दल जर तक्रार असेल त्या तक्रारीचा अर्ज आपल्या कार्यालय प्रमुखांमार्फतच संबंधित विभागांकडे पाठवू शकाल. चला पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 12. यांचं म्हणणं आहे की वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटमधून 31/3/2021 हे रिटायर झाले. आता हे सब डिव्हिजनल ऑफिसर म्हणून झाले आणि यांना पेन्शन काही दिलं गेलं नाही, ग्रॅच्युटी काही दिलेली नाही. हे 11/7/86 जॉईन झालेले आहेत. आता या 11/7/86 यांना तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळतं आहे किंवा नाही हे त्यांनी काही म्हटलेलं नाही. पण यांना का निवृत्ती वेतन दिलं गेलं नाही आहे
तर यांचं असं म्हणणं की लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापनाच्या नियमाप्रमाणे त्या नियमानंतर तिसरं अपत्य झालं असेल तर त्याला सेवेत ठेवता येत नाही. हे कारण दाखवून या प्रश्नकर्त्यांचं निवृत्तीवेतन यांना दिलेलं नाही. हा मोठा यांच्यावरचा एक अन्याय आहे. मी जसं मागे देखील आपल्याला सांगितलं आणि आजच्या एका प्रश्नाला उत्तर देताना देखील सांगितलं की जे कर्मचारी किंवा अधिकारी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन जे 2005मध्ये 28/2005 ज्या झालेले आहे त्याच्या आधी ज्या सेवेमध्ये लागले त्यांना लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम लागू होत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या कारणावरून त्यांचं जे पेन्शन रोखलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. ज्यांना निवृत्तीवेतनविषयक लाभ जे नियमाप्रमाणे ते दिले गेले पाहिजेत. या प्रश्नकर्त्यांना मी एवढं सांगेन, आपण तातडीने, मी आपल्याला त्या ठिकाणी देखील सामान्य प्रशासन विभागानं जे उत्तर दिलेलं आहे त्याची प्रत या प्रश्नकर्त्यांना पूर्वीच देखील पाठवलेली आहे. आजच्या व्हिडिओसोबत देखील गुगल ड्राईव्हवरती अपलोड करून त्याची लिंक देखील दिलेली आहे. ते दाखवून आपण आपल्या जे अपॉइंटिंग अथॉरिटी आहे, नियुक्ती आहे, त्यांच्याकडे ताबडतोब अर्ज द्या आणि त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणा की याप्रमाणे हे लागू नाही आहेत, नाहीतर आपल्याला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागावी लागेल. त्यात आपण असं देखील सुचवू शकता की आपल्या विभागाला जर या संबंधात काही शंका असेल त्या शंकेचं निरसन त्यांनी सामान्य प्रशासन विभागाला पत्र पाठवून करून घ्यावं. पण आपल्यावर हा अन्याय निश्चित झालेला आहे, त्याचं निराकरण करून घेणं आपल्या हातात आहे. चला पुढचा प्रश्न क्रमांक 13. ह्या प्रश्न सर्वांच्याच माहिती करताना सांगतो की ह्यावेळेस 1 जुलैला शनिवार म्हणजे सुट्टीचा दिवस होता, 2 जुलै रविवार होता आणि हे प्रश्नकर्ते 3 जुलै दौऱ्यावर आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की वार्षिक वेतनवाढ कुठल्या तारखेपासून आहे. तर या संदर्भामध्ये मी सांगेन की 1 जुलै हा काय सार्वजनिक सुट्टी होती शनिवार आणि रविवार देखील सार्वजनिक सुट्टी होती. म्हणजे शनिवार ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि रविवारी ही सार्वजनिक, आणि त्यामुळे आपल्याला जी वेतनवाढ आहे ही आपल्याला 1 जुलैपासूनच मिळेल. किंबहुना या ठिकाणी वार्षिक म्हणजे 1 जुलै हा जो तारखेला समजा 1 जुलै आणि 2 जुलैला एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर त्याच्या प्रिफिक्स घेऊन किंवा सफिक्स घेऊन जरी हे हॉलिडे जे येतात ते जरी केले गेले असते तरी त्या कर्मचाऱ्यांना मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेतनवाढ ही 1 जुलैपासूनच मिळाली असते. या संबंधात मी आपल्याला या प्रश्नकर्त्यांना एवढंच सांगेन की या संबंधात एक माझे मित्र आणि सहकारी श्री रेंगे आहेत, यांनी एक हलके फुलके बोलू काही सेवा नियमाविषयी असा त्यांचाही एक यूट्यूबवर ब्लॉग आहे, तो आपण पाहावा. या सर्व महाराष्ट्र नागरी सेवा वेतन पेन्शन या नियमाविषयी त्यांनी आपल्या नियमामध्ये अत्यंत निरांकन आणि या संबंधीचा त्यांनी एक स्वतंत्र व्हिडिओ, मला वाटतं व्हिडिओ क्रमांक 86 असेल, त्यामध्ये त्यांनी या संबंधी सविस्तर चर्चा केली आहे, तो देखील पाहावा. पण आपल्या माहितीकरता आपल्याला 1 जुलैपासूनच वार्षिक वेतनवाढ मिळेल. चला पुढच्या प्रश्न. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे निलंबित कर्मचाऱ्याचे मुख्यालय बदलले परंतु तो कर्मचारी त्या ठिकाणी रुजू नाही झाला तर त्याला निर्वाह भत्ता देता येतो का? आपल्याला माहिती आहे निलंबनाची जी ऑर्डर काढली जाते त्या निलंबनाच्या आदेशामध्ये असं म्हटलेलं जातं असतं की त्यांनी त्या मुख्यालया ठिकाणी हजर असलं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी कुठेही नोकरी वगैरे केली नाही अशा प्रकारचं प्रमाणपत्रच कर्मचाऱ्याला दिलं तरच मग निर्वाह भत्ता दिला जातो. आता आपल्या प्रश्नावरून मला हे कळत नाही की निलंबन आपलं मुख्यालय जे बदललं ते निलंबनामध्ये असताना बदललं का निलंबनानंतर आपल्याला जी पुनर्स्थापना केल्यानंतर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी दिलं. पण निर्वाह भत्ता निलंबन काळामधला असतो, त्यामुळे निलंबन काळामध्ये जरी मुख्यालय जर त्यांनी बदललं, अर्थात मुख्यालय बदलण्याचं कारण काय ते कल्पना नाही, परंतु बदललं पण त्या ठिकाणी आपण राहत आहात हे असं सर्टिफिकेट देणं आवश्यक आहे आणि ते दिल्यावरच आपल्याला निर्वाह भत्ता देय होतो. चला पुढच्या प्रश्नाकडे या. प्रश्न क्रमांक 5. तलाठ्याला सस्पेंड करून पुन्हा सेवेत घेतले तर त्याला सस्पेंड कालावधीत पूर्ण पगार मिळेल का? मी आपल्याला सांगितलं पुनर्स्थापना केल्यानंतर तो निलंबन काळ आहे, तो निलंबन काळ कसा ठरवायचा म्हणजे तो त्याला एखादाची पुनर्स्थापना केल्यानंतर जी डिसिप्लिन किंवा अथॉरिटी असते किंवा नियुक्ती अधिकारी त्यांना 2 आदेश काढावे लागतात की या निलंबन काळातील वेतन व काय द्यायचं आणि तो निलंबन काळ कसा धरावायचा म्हणजे रजा धरायचा का ड्युटी धरावा. आणि जर तो निलंबन काळ याचा आदेश काढण्याची जबाबदारी त्यांची आहे, कोणाची?
नियुक्ती अधिकाऱ्यांचे. आणि त्यांनी जर तो काळ असा तो सेवा काळ म्हटला तरच आपल्याला त्याचं वेतन मिळेल. जर नुसता निलंबन काळ जर म्हटला की जो निलंबन काळ हा निलंबन काळच समजावा असा जर त्यांनी आदेश दिला तर मात्र साहजिकच आपल्याला त्याचं वेतन मिळणार नाही. फक्त जे निर्वाह भत्ता मिळाला तेवढीच रक्कम आपल्याला मिळेल. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी आपल्याला पूर्वी देखील जसं सांगितलं की निलंबन काळ असेल तो ठरवण्याच्या संबंधीचे आदेश त्यांना काढणं आवश्यक आहे. तसे काढले गेले नसतील तर आपण आपल्या नियुक्ती अधिकारी जे सब डिव्हिजन ऑफिसरनी आपल्याला सस्पेंड केलं असेल त्यांच्याकडे करा की माझा निलंबन काळ आपण मागणी करा की हा माझा सेवा काळ धरावा आणि मला वेतन द्यावं. मग त्यावेळी पण आपल्याला जोपर्यंत तो सेवा काळ म्हणजे ड्युटी पिरियड म्हणून धरला जात नाही तोपर्यंत आपल्याला पूर्ण पगार मिळणार नाही. चला पुढच्या प्रश्न क्रमांक 16. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की अधिकारी जे असतात ते खोट्या शोक्या नोटीस देतात आणि वर्तणूक नियम 3चा भंग केला आणि म्हणून तुमच्यावर का कारवाई नाही अशा नोटिसा काढतात. मित्रांनो, काही अधिकारी असतील पण आपल्याकडे देखील काही कर्मचारी असतात त्यांच्याकडून नेहमी गैरवर्तणूक होत असते. आता काही अधिकाऱ्यांनी अशा तऱ्हेच्या खोट्या नोटिसा दिल्या असतील तर याचा आपल्याला मी काय केलं पाहिजे याचा आपल्याला दाखवलं पाहिजे की मी माझी काही गैरवर्तणूक नाही. त्यामुळे आपण या संदर्भात योग्य ते उत्तर दिलं गेलं पाहिजे. त्यासंबंधी आपली बाजू सक्षमपणे आपल्या अधिकाऱ्यांपुढे मांडली गेली पाहिजे. एखादा मनुष्य जो अधिकारी असतो तो पूर्वगृह दूषित असला तर आपल्यावर कारवाई करतो, नोटिसा काढतो, शिक्षा देतो. पण त्यासाठी न डगमगता वरिष्ठांकडे अपील केलं पाहिजे. पहिल्यांदा तर त्या आपल्या अधिकाऱ्याला कागदोपत्री समजून दिलं गेलं पाहिजे की माझ्याकडून काही गैरवर्तणूक झालेली नाही. नाहीतर पुढे आपल्याला त्याच्याविरुद्ध अपीलीय अधिकाऱ्यांकडे करानं दाद मागणं आवश्यक आहे. चला पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक 17. यांचं म्हणणं आहे की सरकारी कर्मचाऱ्यांच्या आजारपणे जास्त सुट्टी झाली तर त्याचा मृत्यूनंतर काहीच पैसे अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळत नाही, काय करावे? ते या प्रश्नकर्त्याला मी एवढंच सांगेन, सरकारी कर्मचाऱ्याच्या आजारपणाने जास्त सुट्टी झाली तर त्याला काढून टाकलं होतं का? त्याला काही शिक्षा दिली होती का? जर शिक्षा वगैरे दिली नसली आणि आजारपणामध्येच त्याचा मृत्यू झाला म्हणजे सेवेमध्येच जर मृत्यू त्याचा जर झाला तर मग मात्र त्याला अनुकंपा तत्त्वावर त्यांच्या वारसांना नोकरी मिळू शकते. आणि मग त्या सेवा काळामध्ये जर काही मृत्यू झाला तर त्याची ती किती सेवा वगैरे झालेली आहे या गोष्टीचा विचार करूनच त्यांना निवृत्ती वेतन किंवा इतर काय फायदे देतील याचा विचार केला होता. तेव्हा आपल्या प्रकरणामध्ये नेमकं काय आहे याचा खुलासा काही आपल्या प्रश्नावरून होत नाही. तर त्यामुळे यातले जर अधिक तपशील मला पाठवलात तर मी अधिक सविस्तर उत्तर देऊ शकेन. चला पुढच्या प्रश्नावर वळूया. यांचं म्हणणं, चौकशी पूर्ण होण्यापूर्वी अपचाराची बदली झाल्यास सदर PE-DE अहवाल त्याच्या नवीन सक्षम अधिकारी वर्ग करण्याबद्दल काही GR आहे का? यामध्ये मला निराळे स्वतंत्र GRची आवश्यकता वाटत. आपल्याला माहिती आहे की ज्यांनी आपला जो मनुष्य एखाद्या ठिकाणी समजा धरून चाला की एखाद्या कर्मचारी अव्वल कारकून असताना त्याच्याविरुद्ध चौकशी वगैरे झाली आणि आता तो नायब तहसीलदार असेल तर साहजिकच त्यांना जर शिक्षा द्यायची झाली असेल तर नायब तहसीलदार म्हणून ते जिथे झाले आहेत तिथे त्यांचा जे नियुक्ती अधिकारी आहेत त्यांच्याकडेच आपल्याला अहवाल पाठवला लागणार आहे. कारण ही शिक्षा जी द्यायची आहे ती नियुक्ती अधिकारी किंवा डिसिप्लिनरी अथॉरिटीनी द्यायची. आणि त्यामुळे जर उद्या मी मगाशी सांगितलं कारण अव्वल कारकुनांचे अपॉइंटिंग अथॉरिटी जिल्हाधिकारी असतात, नायब तहसीलदारांच्या आजकाल अपॉइंटमेंट गव्हर्नमेंटच्या लेवलवर आहेत आणि त्यामुळे कुठलाही PE-DE केल्यानंतर तो अहवाल शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे, दुसरा शिस्तभंगविषयक अधिकारी जरी बदलला तरी त्या शिस्तभंगविषयक अधिकाऱ्यांकडे किंवा नियुक्ती अधिकाऱ्यांकडे पाठवणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न करूया. यांचं म्हणणं आहे की पहिली वेतनवाढ कधी लागू होते? मित्रांनो, ही वेतनवाढ ही वार्षिक ॲन्युअल इन्क्रिमेंट त्याला म्हणतात आणि हे ॲन्युअल इन्क्रिमेंट कर्मचाऱ्याची सेवा झाल्यानंतर त्याला वेतनवाढ मिळते. मग त्या वेतनवाढीचा दिनांक 1 जुलै असेल किंवा 1 जुलै असेल, पण वेतनवाढ ही आपली 1 वर्ष सेवा झाल्यानंतर मगच ही वेतनवाढ मिळते. चला पुढच्या प्रश्न बघूया. या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे की हे 30 जून 2008ला सेवानिवृत्त झाले, यांना 1 जुलैची वेतनवाढ मिळू शकते का? तर मी आपल्याला एवढंच सांगेन की या संदर्भामध्ये आपली जर नियमित वेतनवाढ ही 1 जुलैची असेल म्हणजे आपण 30 जून 2008ला रिटायर झाला, 1 जुलै 2007ला मागची जर वेतनवाढ मिळाली असेल तर मात्र आपल्याला 1 जुलैची वेतनवाढ देय आहे. आता मग
1 जुलैची वेतनवाढ लक्षात घेऊन आपलं जे निवृत्ती वेतन दिलं आहे त्याच्यात सुधारणा करावी असा शासनाने या संदर्भात 28 जून 2023ला एक परिपत्रक काढलेलं आहे आणि याच्यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ क्रमांक केला आहे आणि त्याचा व्हिडिओ क्रमांक 333 आहे. आपण जर हा व्हिडिओ आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आपण सबस्क्राईब करा आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे एकदा सबस्क्राईब केलं की मग आपल्याला हा व्हिडिओ 333 पाहता येईल आणि त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील हे शासनाचं जे परिपत्रक वित्त विभागानं काढलेलं आहे ते परिपत्रक देखील जोडलं आहे म्हणजे आपल्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळेल. चला पुढच्या प्रश्नावर प्रश्न क्रमांक 31/5/2023ला हे सेवानिवृत्त म्हणजे नुकतेच झालेत यांच्याकडे विभागीय चौकशी प्रलंबित असल्यामुळं यांना काही तात्पुरतं निवृत्ती वेतन मिळतं आहे. आता यांचं म्हणणं आहे की चौकशीला साक्षीदार माझ्याकडे साक्ष येण्यास काही परत नाही. तर अशावेळी चौकशी अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे. साक्षीदार आले नाहीत तर त्यांच्यापुढे सादरकर्ता अधिकाऱ्यांनी जो पुरावा सादर केला आहे त्या आणि बचाव कर्मचाऱ्याच्यानी जो सादर केला आहे तो लक्षात घेऊन तातडीने चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल सादर करणं आवश्यक आहे. तेव्हा आपल्याविरुद्ध जेव्हा आपण चौकशीला आपण म्हणता मी चौकशीला नेहमी हजर राहतो तेव्हा आपण एक लेखी चौकशी अधिकाऱ्यांना नेमून द्या की साक्षीदार जर आले नाहीत तर आपल्या साक्षीदार हजर ठेवण्याची ही जबाबदारी सादरकर्ता अधिकाऱ्यांची आहे आणि ते जर साक्षीदार येत नसतील तर आपल्यासमोर असलेला पुरावा तातडीने आपण नोंदवून घेऊन त्याच्यावरचा चौकशी अहवाल सादर करा अशी लेखी त्यांच्याकडे विनंती करा आणि या संदर्भामधले महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियमाच्या तरतुदी देखील चौकशी अधिकाऱ्यांच्या नजरेस आणा. चला पुढच्या प्रश्नाकडे या प्रश्नकर्त्या बाईंचं म्हणणं आहे की चुकीची वेतनवाढ दिली तर त्याची रिकव्हरी होते पण चुकीने वेतनवाढ दिली नाही तर त्याचं काय. तर चुकीची वेतनवाढ दिली गेली नाही तर आपण आपल्या वरिष्ठांकडे जर आपण दाखवून दिलं की वेतनवाढ दिली गेली नाही ती देय असताना देखील तर ती वेतनवाढ पुन्हा देऊन आपला वेतन हे निश्चित केलं जातं आणि त्यानंतर त्यात जरूर तर निवृत्ती वेतन देखील निश्चित केलं जातं. तेव्हा चुकीची वेतनवाढ दिली गेली नसेल तर ही बाब आपल्या वरिष्ठांच्या नजरेस आणा. चला पुढचा प्रश्न क्रमांक 23 यांचं म्हणणं आहे की यांचं जॉईनिंग डेट आहे 1 नोव्हेंबर 2003 आणि 1/6/2012 ते 30/4/2016ला असाधारण रजा मंजूर केलेली आहे. तर कोणत्या तारखेपासून कालबद्ध पदोन्नती मिळेल. तर मगाशी मी जसं या प्रश्नाला अशाच एका प्रश्नाला आधी उत्तर दिलेलं आहे. आपली जर नेमणूक जर 2003ला असेल तर आता नवीन 3 लाभांची जी योजना सुरू झालेली आहे शासनाने केली त्याप्रमाणे आपल्याला 2013ला आपल्याला कालबद्ध पदोन्नती देय आहे. अर्थात कालबद्ध पदोन्नतीसाठी नियमित पदोन्नतीसाठी जी अर्हता आहे ती अर्हता जर आपण आपल्या बाबतीमध्ये पूर्ण होत असेल तिथल्या ज्या शर्ती असतील तर आपल्याला कालबद्ध पदोन्नती 2013 मध्ये मिळेल. 1/6/2012 ते 30/4/2016 ही असाधारण रजा मंजूर झाली असल्यामुळं त्यामुळे आपल्याला वेतनवाढी पुढे ढकलल्या गेलेल्याच आहेत. त्यामुळे एक प्रकारे त्याची आपल्याला शिक्षा झालेलीच आहे. तर त्यामुळे आपले गोपनीय अहवाल वगैरे जर काही सर्व सारखं असतील तर आपल्याला 2013पासून कालबद्ध पदोन्नती देय आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न क्रमांक 24 हे शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. यांचं म्हणणं आहे की 17/5/2017ला एक उपशिक्षणाधिकारी पदासाठी परीक्षा केली. आता ही परीक्षा केली त्या परीक्षासाठीच शासनाने स्पष्ट केलं होतं की ज्यांची 1/1/2017 रोजी 5 वर्षाचा अनुभव असेल त्यांनी परीक्षेला बसावे. आता हे ग्रस्त प्रश्नकर्ते परीक्षेला बसले परीक्षेत त्यांचा दुसरा क्रमांक आला पण त्यांचा 1 जानेवारी 2017ला 5 वर्षाचा अनुभव नाही आणि म्हणून साहजिकच अजूनही परीक्षेचा अंतिम निकाल लागला नाही असं यांचं म्हणणं आहे. आणि अंतिम निकालामध्ये त्यांना 5 वर्षाचा अनुभव 1/1/2017 रोजी नसल्यामुळं त्यांना काही पदोन्नती मिळणार नाही अशी यांना भीती आहे. आणि त्यांची भीती काय ती रास्त आहे आणि तसंच बरोबर आहे. कारण आपल्याला जेव्हा परीक्षेसाठी आपण बसलात तेव्हाच आपल्याला माहिती होतं की 1/1/2017 रोजी 5 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. आपल्याला जर तो 5 वर्षाचा अनुभव नसेल तर आपल्याला जरी परीक्षा जरी पास असला त्याला आपल्याला पदोन्नती मिळणार नाही. आपण म्हणतात त्याप्रमाणे परीक्षेचा अंतिम निकाल काय लागेल तो आपल्याला कळेल. त्यानंतर काही माझ्याशी संपर्क करायचा असेल तर आपण मेल मला पाठवा. चला मित्रांनो शेवटच्या आणि 25व्या प्रश्नाकडे वळूया. हे प्रश्न यांचं म्हणणं आहे वर्ग 3 कर्मचारी ACB केसमध्ये
सापडले 3 ऑक्टोबर 2023, 3/1/2023ला 48 तास पोलीस कस्टडीमध्ये ते होते. त्यामुळे ACB केस झाली 3 जानेवारी 2013 आणि मग त्यांचं निलंबन वगैरे झालं आणि नंतर एकत्रित विभागीय चौकशी झाली, कारण अधिकारी याच्या संदर्भात जॉईंट इन्क्वायरी झाली आणि त्या जॉईंट इन्क्वायरीमध्ये मात्र ते प्रकरण मॅटमध्ये गेलं आणि तिथे मात्र तिथे ही जॉईंट इन्क्वायरी रद्द करण्यात आली आणि त्यामुळे 2 मे 2017 त्यांना पुनर्स्थापना गेली. आता यांचं असं म्हणणं की पुनर्स्थापना झाली पण आणि त्यामुळे त्यांना वेतनवाढी मिळण्यास फार उशीर झाला, कारण ते निलंबनाखाली होते आणि निलंबनाखाली त्यामुळे ज्या वेतनवाढी दिल्या गेल्या नाहीत त्याच्यासाठी मॅटमध्ये दिले जाईल का, तर मॅटमध्ये आपल्याला जाऊन लगेच आपल्याप्रमाणे न्याय मिळणार नाही, कारण आपल्याविरुद्ध अजून ACB केस पेंडिंग आहे आणि आपलं जे निलंबन झालं होतं ते आपल्याविरुद्ध ACB केस झालेली आहे म्हणून. त्यामुळे न्यायालयाचा काय निर्णय होतो तोच पाहणं आवश्यक आहे आणि तो न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर आपले जे नियुक्ती अधिकारी असतील ते आपला निलंबन काळ काय ते ठरवतील आणि मग त्याच्यावरच मग आपल्याला तो निलंबन काळ ठरवणार का ड्युटी पिरियड ठरवणार यावरच आपल्याला वेतनवाढी दे आहे किंवा हे ठरवलं आहे. त्यामुळे इतक्यात आपण महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे जाऊ नका, न्याय निर्णयाची वाट पहा. मित्रांनो, खूप उशीर झाला, आता येथेच थांबतो. आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. पण त्यापूर्वी मी आपल्याला जसं सांगितलं, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि मुख्य म्हणजे या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करा. आता 20,000च्या वरपेक्षा कर्मचाऱ्यांनी याला सबस्क्राईब केलेलं आहे. या चॅनलवरून दिल्या जाणाऱ्या व्हिडिओमधून आपल्याला उपयुक्त अशी माहिती मिळेल हे निश्चित आहे आणि म्हणून आपण सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना देखील सबस्क्राईब करण्यास सांगा. थांबतो येतेच, पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.